श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 164। राम म्हणाला, संसार तापाने तप्त झालेले माझे चित्त लीलाख्यान ऐकल्यामुळे शांत झाले. जाणण्यास योग्य असे ज्ञान मला प्राप्त झाले. जगाचे वास्तविक स्वरूप काय, ते कोणते दृष्टांत व कोणती प्रमाणे यांनी जाणायचे असते आणि ते कोणत्या काळी असते याचा मला उलगडा झाला. जगताचा सूक्ष्म विचार केल्यामुळे श्रुतींनी सांगितलेले रहस्य मला उमगले. तरीही वसिष्ठ ब्राह्मण, पद्मराजा व विदुरथ राजा या आपण सांगितलेल्या 3 सर्गातील काळ कोठे 8 दिवस, कोठे 1 मास, कोठे अनेक वर्षे, तर कोठे 1 क्षण असा भिन्न भिन्न प्रमाणांचा का होता? सर्व सर्गांमध्ये काळाचे प्रमाण एकच का नाही? वसिष्ठ म्हणाले, जो जो प्राणी ज्या ज्या प्रकारची भावना करतो त्याला त्याप्रमाणे प्रतीती यावी, हा नियतीचा सिद्धांत आहे. जीवांना विषयांची प्रतीती विषयांच्या अनुरोधाने येत असती तर तू म्हणतोस त्या काळाच्या भिन्नतेवर विचार करावा लागला असता. पण जीवांना विषय प्रतीती त्यांच्या भावनानुरोधाने येत असते. राम म्हणाला, मग अमृत समजून एखाद्याने जर विषाचे प्राशन केले तरी विष आपले ठार मारण्याचे कार्य केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे भावनेनुसार विषय प्रतीती येते हे खरे कसे मानायचे? वसिष्ठ म्हणाले, भावना दृढ झाली तर विष देखील अमृतासारखे जीवनदायी होते. ठार मारणे हा विषाचा अचल असा स्थायी धर्म असता तर विषामध्ये काही कृमिकीटक कसे जिवंत राहू शकले असते? आपल्या दृढ भावनेमुळेच ते जिवंत राहतात. मनुष्य विषाने मरतो कारण विष ठार मारते ही त्याची दृढ भावनाच होय. दृढ भावनेनेच माणसाचा शत्रू देखील त्याचा मित्र बनतो. जीवांनी ज्या पदार्थांची जशी दृढ भावना केली असेल त्याप्रमाणे ते पदार्थ अर्थक्रिया करण्याला समर्थ व्हावेत, यालाच नियती म्हणतात. स्फुरण होणे हा संवेदेचा स्वभाव आहे, पण ते स्फुरण द्रष्ट्याच्या भावनेनुसार निरनिराळ्या तऱ्हेचे भासते आणि त्याप्रमाणे अर्थक्रिया करण्यास समर्थ होते. यामुळे निमेष एखाद्या कल्पाप्रमाणे दीर्घ भासावा अशी एखाद्याने भावना केली तर 1 क्षण त्याला कल्पाप्रमाणे भासतो आणि या उलट एखाद्याला कल्पक्षणाप्रमाणे भासतो. भावनेनुसार काळाचे मान बदलते असा नेहमीचा अनुभव येतो. एखाद्या उद्विग्न माणसाला छोटीशी रात्र कल्पासारखी वाटते तर सुखाच्या स्थितीमधील दीर्घ काळ देखील क्षणाप्रमाणे वाटतो. जागृतीमधील अनुभव हा असा असतो. स्वप्नस्थितीमधील हाच अनुभव कितीतरी पटींनी अधिक असतो. त्यामुळेच स्वप्नामध्ये आपण मरण पाहून पुन्हा जन्माला आलो आहोत वा शेकडो योजने चालत गेलो आहोत असे अनुभव येतात. मनूच्या आयुष्याचा काळ म्हणजे प्रजापतीचा एक मुहूर्त होय. ब्रह्मदेवाचे आयुष्य म्हणजे विष्णूचा 1 दिवस होय आणि विष्णूचे आयुष्य म्हणजे शंकराची अहोरात्र असे पुराणे सांगतात. पण निर्विकल्प समाधीमध्ये ज्याचे चित्त क्षीण झाले आहे अशा योगी पुरुषाला दिवस व रात्र यातील कशाचेच भान नसते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.